श्री स्वामी समर्थ. इथे सकाळ सकाळी माझ्या नवऱ्याच्या अंगात आलं होतं की काय माहिती, नाचत नाचत आले आणि माझ्या डोक्यामध्ये टपकन मारलं. मला थोडासा राग आला, पण म्हटलं जाऊन दे, थोडी मजा मस्ती ही लाईफमध्ये असलीच पाहिजे, थोडा एन्जॉय हा असलाच पाहिजे, हसत खेळत राहिलंच पाहिजे माणसानं. चहा नाश्ता वगैरे करून घेतला इथे आणि नंतर माझा अख्खा दिवस कामामध्येच जाणार होता. तर इथे नंतर माझी साफसफाई चालू झाली. मला किचन अगदी क्लीन लागतं कायम. रोज माझी किचनची ही साफसफाई चालूच असते. थोडी आणि एक्स्ट्राची ही साफसफाई करायची होती मला. त्यासाठी मी पहिला किचन वगैरे साफ करून घेतला. नंतर भांड्यांचा पण खूप राडा पडलेला, भांडी पण सगळी घासून घेतली. बाईचं सर्वस्व हे किचनच असतं. किचनमध्येच बाईला जास्त असं राहावं लागतं. त्याच्यामुळे आपलं किचन हे नेहमी क्लीन असावं. किचन साफ असलं की काम करायलाही खूप मजा येते आणि किचनची साफसफाई ही नेहमी असावीच. साफसफाईनंतर इथे बघू शकताय आपलं किचन कसं चकचकत आहे. असं मला रोज किचन साफ वगैरे लागतं. नंतर माझी एक्स्ट्राची साफसफाई करायची होती, ती चालू झाली. आठवड्यातून एकदा मी फॅन वगैरे सगळं साफ करून घेत असते, पूर्ण पुसून क्लीन करून घेत असते. आणि इथे जाळे जळमाटे वगैरे होतच राहतात कायम. इथे जळमाटे झालेले वगैरे काढून घ्यायचं माझं काम चालू होतं. घर हे नेहमी आपलं क्लीन असावं. घर हे नेहमी क्लीन राहिलं की घरामध्ये पॉझिटिव्हिटी असते, नकारात्मक ऊर्जा राहत नाही घरामध्ये. त्याच्यामुळे घर क्लीन असलं की मन पण प्रसन्न राहतं. म्हणून आपण नेहमी घर हे क्लीन ठेवावे. इथे नंतर मी स्वच्छ सगळे घर क्लीन करून घेतलं, झाडू वगैरे मारून घेतला आणि छानपैकी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता वाटायला लागली, कारण क्लीन झालं होतं सगळं घर, एकदम साफसफाई झालं होतं. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. नंतर झाली स्वयंपाकाला सुरुवात. स्वयंपाक करताना इथे मी डाळ आमटी वगैरे सगळं करून घेतलं होतं. चपात्याच करायच्या राहिल्या होत्या. इथे मी नंतर चपात्या लाटून घेतल्या आणि गुरुला पण खूप भूक लागलेली होती, म्हणून गुरुला पण चपाती द्यायची होती गरम गरम खायला. इथे बघू शकता माझ्या चपात्या वगैरे सगळ्या मी करून घेतल्या. चपाती करून घेतल्यानंतर गुरुला तूप आणि चपाती गरम गरम खायला दिली. मला अजून थोडं काम करायचं होतं, म्हणून गुरुच्या पप्पांना बोलली त्याला थोडं भरवा म्हणून. माझ्या नवऱ्याची मला प्रत्येक कामात साथ असते. दोघांनी एकमेकांनी मिळून सगळं काम केलं ना, कामे पण पटपट होतात आणि उरलेल्या कामाला पण वेळ मिळतो. नंतर कपडे वगैरे सगळी धुवून घेतली, जेवण वगैरे केलं आणि नंतर आठवड्याभराचं काम करायचं असतं, म्हणजे आपलं इस्त्रीचं. पूर्ण आठवड्याची इस्त्री एकदमच करून ठेवते मी. इस्त्री करून ठेवली की रोज एक कसं कपडे घेऊन घालता येतात, वेळ लागत नाही मग कुठल्याही कामाला. म्हणून इथं मी आठवड्याची एकदमच कपडे करून ठेवत असते. आणि इथं मी इस्त्रीवाली झाले होते. बघू शकता तुम्ही, इथे कपड्यांचा भला मोठा ढीग पडला आहे. आठवड्याची एकदम करायची म्हटल्यावर जास्तच असणार. तुम्हाला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? चला बाय बाय.